सो हियर वी आर फॉर इदर ऑर कंडिशन. आता इदर ऑर कंडिशन आपण इनइक्वालिटीज मध्ये पण बघितली बघा. इदर ऑर कंडिशन जरी म्हटलं फॉर इनइक्वालिटीज विल डिस्कस की यार कोणते तीन बेसिक पॅरामीटर आहे फॉर इदर ऑर कंडिशन. यू विल से येस एव्हरीवन. व्हेरिएबल शुड बी सेम, कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली फॉल्स, आणि थर्ड आपण ते बनवायचं एक रिलेटिव्ह इदर ऑरची कंडिशन. जर रिलेशन असेल व्हेरिएबल मध्ये तर इदर ऑर, रिझल्टंट जर ट्रू असेल तर रिझल्टंट इज ट्रू, आन्सर इज इदर ऑर. जर फॉल्स असेल तर नाही तर एक असं आपलं नॉन रिलेटिव्ह इदर ऑरचा तिन्ही सिम्बॉल लागतात. कोणते कोणते? ग्रेटर, लेस आणि इक्वल. तिन्ही सिम्बॉल्स आले तर डायरेक्टली आन्सर इज ट्रू, दॅट इज इदर ऑर. आता ह्या केसमध्ये सिलॉजिझम मध्ये पण सेम आहे बघा. पहिले दोन पॉइंट सेम आहे की व्हेरिएबल शुड बी सेम अँड कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली फॉल्स. आता व्हेरिएबल सेम, कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स हे तर पार्ट सेम आहे, हे लक्षात पण लवकर येईल. मला हे म्हणायचं आहे की इदर ऑर साठी मग सिलॉग मध्ये असे कोणते पॅरामीटर्स आहेत जे इनइक्वालिटीज मध्ये नव्हते. आता पॅरामीटर्स आहेत ते आहे पेअर. सिलॉजिझम मध्ये जेव्हा कोणताही कंडिशन तुम्हाला विचारलं आहे, इट विल ऑलवेज बी इन अ पेअर, आयदर 1 or 2 इदर ऑर, आयदर 3 or 4 इदर ऑर, कन्क्लुजन वाईज म्हणतोय. आता या केस मध्ये इथे दोन पेअर्स आहे बघा. एक पेअर आहे सम आणि नोचा आणि दुसरा पेअर आहे ऑल आणि सम नॉटचा. आता मी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं बघ की आपण प्रत्येक जे स्टेटमेंट बघतोय सॉरी जी प्रत्येक स्टेटमेंट बघतोय आपण ऑलची, समची किंवा नोची या केसमध्ये, तर आपली पण पॉसिबल केस बघतोय या केसमध्ये त्याच्यासोबत. आणि ते का बघतोय? जर मी तुम्हाला विचारलं की यार ऑलचे किती डायग्राम बनतील तर तुम्ही म्हणणार किती बनणार आहे तुमचे? 2. समचे किती बनतील? 4. नोचे किती बनणार आहे? 1. आणि सम नॉटचे किती बनतील? 3. परफेक्ट. आता या केसमध्ये जेव्हा आपण पेअर्स बद्दल डिस्कस करू, समजा मी तुम्हाला म्हणतो की ऑल आणि सम नॉट आहे. आता ऑल आणि सम नॉट साठी दोन्ही व्हेरिएबल सेम लागतील, कन्क्लुजन हा इंडिव्हिज्युअली फॉल्स लागेल, आणि तिसरा पॅरामीटर आहे की या दोघांची जोडी लागेल. आता या केसमध्ये पेअर हाच पेअर का घेतलाय मला सांगा? ऑलचे किती पेअर बनतात तुमचे? 2. सम नॉटचे किती बनतील? 3. तर ऍडिशन किती झाली? 5. सिमिलरली जर मी सम आणि नो बद्दल बोलतोय तर समचे किती डायग्राम झाले तुमचे? 4. नोची किती झाली? 1. सम किती झाली या केसमध्ये? 5. दॅट मीन्स फॉर इदर ऑर कंडिशन इट शुड सॅटिस्फाय 5 कंडिशन्स, ओरिजिनल ॲज वेल एज पॉसिबिलिटी. सम आणि नो हे दोन्ही पॅरामीटर झाले बघा इकडे. आता सम आणि नो जर त्यांनी म्हटलं तुम्हाला तर ह्याच्यात पॉइंट असा आहे की हे जे दोन्ही कन्क्लुजन आहे हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली फॉल्स पाहिजे. म्हणजे पहिलाही कन्क्लुजन तुम्हाला फॉल्स पाहिजे आणि सेकंडही फॉल्स पाहिजे. सेकंड पॅरामीटर असं आहे या केसमध्ये की व्हेरिएबल जे आहे ते या केसमध्ये सेम पाहिजे. आता काही बुक्स मध्ये म्हटलं की पोझिशन पण सेम लागते, तर त्याला सध्या डोकं लावू नका. मी सांगतो पोझिशन कोणत्या पेअर्सला सेम लागते. सध्या पण लक्षात राहू द्या की दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स पाहिजे, व्हेरिएबल्स तुमचे सेम पाहिजे, आणि थर्ड पॅरामीटर आहे इट शुड हॅव अ पेअर ऑफ सम आणि नो. इट शुड हॅव अ पेअर ऑफ सम आणि नो. आता हेच दोन पेअर का लागतात ते एकदा बघू. जर मी म्हटलं तुम्हाला सम ए इज बी याची पॉसिबल केस बनवा, सो आय कॅन से सम ए इज बी जे आपण स्टार्टिंग मध्ये बघितलं या केसमध्ये, ही एक डायग्राम होऊ शकते. सम ए इज बी ही एक डायग्राम होऊ शकते, ही एक डायग्राम, आणि फोर्थ डायग्राम वुड बी दिस. हे झाले 4 केस. नो ची डायग्राम होणार आहे दॅट इज ओनली दिस वन. सो आय कॅन से जेव्हा पण मला त्यांनी सम आणि नो म्हटलंय तर आय हॅव 5 केसेस. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे 5 केसेस आहेत जेणेकरून तुम्ही डिसाइड करू शकता की दिस पेअर इज इदर ऑर. आता एक्झाम मध्ये एवढं डोकं लावायची गरज नाही. एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त हे बघायचं आहे की जो तुम्हाला कन्क्लुजन दिला आहे तो कन्क्लुजन मध्ये पेअर आहे सम आणि नो ची, त्यांचे व्हेरिएबल सेम आहे. या केसमध्ये दोन्ही इंडिव्हिज्युअली फॉल्स आहे. जर ते दोन्ही इंडिव्हिज्युअली फॉल्स असेल तर मग ते इदर ऑर. आपण एक्झाम्पल मध्ये बघू. आता इथे मला सांगा, जर मी तुम्हाला म्हटलंय नो ए इज बी, आणि रॅदर दॅन रायटिंग नो ए इज बी मी इथे लिहितोय नो बी इज ए, मला सांगा डायग्राम मध्ये काय फरक पडणार आहे का? नाही. तर या केसमध्ये जरी व्हेरिएबलची जागा इंटरचेंज झाली कोणत्या पेअर मध्ये? सम आणि नो मध्ये, तरीही चालेल. आता या केसमध्ये जे नोट्स बनवताय त्यांनी इथे एक हेडिंग लिहून घ्या बरं. सर्वात पहिले हेडिंग लिहा इदर ऑरची कंडिशन. मी जे 3 पॉइंट सांगतोय ना ते एकदा लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे इदर ऑरला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. राईट ऑन द फर्स्ट पॉइंट ओव्हर हियर. फर्स्ट पॉइंट इज युअर व्हेरिएबल शुड बी सेम, युअर कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली फॉल्स. थर्ड मला सब पॉइंट ए, ही डायग्राम बनवा, हे सगळे डायग्राम बनवा आणि हे पेअर लिहा. सब पॉइंट ए मध्ये हा पेअर लिहा.
सम ए इज बी अँड नो ए इज बी हे डायग्राम मध्ये लिहा. त्याच्यातला पॉइंट एक पहिला लिहून घ्या. थर्ड सब पॉइंट ए, पेअर ऑफ सम अँड नो. इट शुड हॅव अ पेअर ऑफ सम आणि नो प्लस ब्रॅकेट मध्ये लिहा इवन इफ व्हेरिएबल्स आर इंटरचेंज. ब्रॅकेट मध्ये लिहा इवन इफ व्हेरिएबल्स आर इंटरचेंज स्टिल इट विल बी एन ईदर ऑर कंडिशन. मी परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट पॉइंट इज युअर व्हेरिएबल शुड बी सेम. सेकंड पॉइंट इज conclusion should be individually false. Third point here is sub point A थर्ड मधला पेअर आहे नो आणि सम ची. त्याच्यामध्ये लिहा हा पॉइंट आणि ही डायग्राम आणि ऍड करा ब्रॅकेट मध्ये की या केस मध्ये इवन इफ इन दिस केस पोझिशन ऑफ व्हेरिएबल्स आर इंटरचेंज. जर पोझिशन इंटरचेंज केली नो बी इज ए म्हणा किंवा नो ए इज बी म्हणा, even if the position of variables are interchanged, still it will be an either or case, but it should satisfy above two conditions, that is variable same and conclusion individually false. आता या केस मध्ये नेक्स्ट पार्ट बघू जो either or चा आहे, that is for all आणि sum not. नेक्स्ट पॉइंट ऑफ either or is your all and sum not. आता या केस मध्ये इथे all आणि sum not आले, हा एक पेअर पाहिजे तुम्हाला. परत तोच पार्ट की variable should be same and conclusion should be individually false. आता इथे परत तोच पार्ट की ऑल आणि सम नॉटच का घेतलंय. मला सांगा ऑल चे डायग्राम किती बनणार आहे तुमच्या या केस मध्ये, दॅट इज 2. ऑल ए इज बी. सिमिलरली दिस एक डायग्राम. सम नॉट तुमचे झाले 3 डायग्राम. सो सम ए इज नॉट बी. ही एक डायग्राम आणि दिस वन. हा जो शेडेड पार्ट आहे ए चा तो कधीच बी मध्ये जाणार. टोटल परत तेच बघा. फर्स्ट, second, third, fourth and this one is your fifth. परत या केसवर डायग्राम केला तर तुमचे 5. आता इथे एक पॉइंट आहे बघा जो वॉर्निंग आहे प्रत्येक स्टुडंट साठी, जे एक्झाम मध्ये म्हणतात की सर आमचे 5 पैकी 4च बरोबर आहे, 5 पैकी 3च बरोबर आहे. जेव्हा हा पेअर ईदर ऑर साठी आहे या केस मध्ये व्हेरिएबल्स, हा पार्ट नीट लक्षात राहू द्या, पार्टला स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हेरिएबल्स पोझिशन should be same. should be same. व्हेरिएबल च्या पोझिशन पण सेम पाहिजे. सिंपल आपल्या लँग्वेज मध्ये a च्या खाली a आणि b च्या खाली b. जर तुम्हाला म्हटलंय all a is b आणि सम a is not b, जर हे दोन्ही व्हेरिएबल सेम असतील एका खाली एक पोझिशन मध्ये तरच हे ईदर ऑर होणार आहे, नाही तर हे नायदर नॉर असतं. रिझन सम a is not b. सम a is not b याच्या जागेवर जर तुम्ही b इथे आणि a इथे करताय, जेव्हा तुम्ही यांचे पोझिशन चेंज करताय इथे ही पोझिशन चेंज होईल या केस मध्ये. तर याला जास्त सध्या डोकं लावू नका. इथे फक्त डोक्यात एकच पॉइंट ठेवा की ईदर ऑर च्या वेळेस व्हेरिएबल सेम आहे, कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स आहे. जो थर्ड पॉइंट लिहून दिलाय मी तुम्हाला नो आणि सम साठी, त्याच्यामध्ये हा एक पॉइंट लिहून घ्या की जेव्हा जो दुसरा पेअर आहे ऑल आणि सम नॉटचा, तेव्हा व्हेरिएबलच्या पोझिशन पण सेम लागतील. जर पोझिशन इंटरचेंज झाल्या तर या केस मध्ये इट बिकम्स अ नायदर नॉर. परत मी रिपीट करतोय, या केस मध्ये ऑल आणि सम नॉट मध्ये व्हेरिएबलच्या पोझिशन ही सेम लागतील. इफ व्हेरिएबल्स पोझिशन आर इंटरचेंज इट बिकम्स नायदर नॉर. रिमेंबर दिस पॉइंट. ओके, वेलकम टू ईदर ऑर केस. आता ईदर ऑर केसच्या वेळेस ना आपण ते ओनली फ्यू मध्ये पण घेणार आहे, पण पहिले बेसिक घेऊन टाकून नेमकं क्वेश्चन्स असतात कशी ईदर ऑरचे. जर तुम्ही क्वेश्चन कडे बघताय केसमध्ये, त्यांनी म्हटलं काही आईज तुम्हाला इयर्स पाहिजे, काही इयर्स तुम्हाला हँड पाहिजे, ही स्टेटमेंट दिली. फर्स्ट त्यांनी म्हटलं कन्क्लुजन मध्ये नो आईज आर हँड और नो आईज इज हँड. मला सांगा जर त्यांनी नो म्हटलं या केसमध्ये आणि स्टेटमेंट मध्ये कुठेच निगेटिव्ह कंडिशन नाही, तरी त्यांनी विचारलं डायरेक्टली आन्सर काय पाहिजे केसमध्ये. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. ट्रिपल लेवल झाली असेल तुमच्या. नेक्स्ट त्यांनी म्हटलं या केसमध्ये सम आईज आर हँड. सम म्हटलंय, मला सांगा समचा अर्थ काय झाला या केसमध्ये? कॉमन. तर आईज आणि हँड मध्ये कोणता पार्ट कॉमन दिसतोय का तुम्हाला? नाही. सो आन्सर इज फॉल्स. नाउ विल गो टू बेसिक्स ऑफ ईदर ऑर वन्स अगेन. व्हेरिएबल शुड बी सेम. व्हेरिएबल्स आर सेम. कन्क्लुजन इज इंडिव्हिज्युअली फॉल्स. थर्ड जो सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर होता, इट शुड हॅव अ पेअर ऑफ नो अँड सम. जर नो आणि समचा पेअर आहे तर या केस मध्ये दिस इज युअर ईदर ऑर कंडिशन. आता कोणी म्हणेल मग व्हेरिएबलची जागा इंटरचेंज केली तर
नो आणि सम मध्ये मी लिहून दिले आहे तुम्हाला आणि एक्सप्लेन करताना सांगितलं पण आहे ह्या केसमध्ये की जर नो आणि समचा पॅरामीटर आहे तर त्यांना पोझिशनची काहीच घेण देणं नाही. एक्झाम्पल बघा ना, नो पुणे इज औरंगाबाद म्हणा किंवा नो औरंगाबाद इज पुणे म्हणा, काय फरक पडणार आहे का? नाही. तुम्हाला व्हेरिएबलच्या पोझिशनची घेण देणं नाही आहे. तुम्हाला फक्त बघायचं की व्हेरिएबल सेम आहे, दोन्ही इंडिव्हिज्युअली फॉल्स पाहिजे आणि नो आणि समचा पेअर आहे. जर दिसतंय तर ते ईदर ऑर, नाही तर डायरेक्टली आयदर ऑर. लेट्स गो टू नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज some books are small, some smaller tiny. फर्स्ट कन्फ्युजन त्यांनी दिले तुम्हाला. वी सेज सम बुक्स आर नॉट टाइनी. परत तोच पार्ट, जर बुक्स आणि टाइनी मध्ये कुठेच निगेटिव्ह स्टेटमेंट दिलेली नाही तरी तुम्ही निगेटिव्ह स्टेटमेंट विचारता तर डायरेक्टली आन्सर काय पाहिजे केस मध्ये? दॅट इज फॉल्स. पुढे म्हटलंय ऑल बुक्स आर टाइनी. सम मध्ये त्यांनी तुम्हाला ऑल विचारलंय, डायरेक्टली आन्सर काय पाहिजे केस मध्ये? फॉल्स. ओके. पॅरामीटर तोच बेसिक आला परत की व्हेरिएबल तर तुमच्या या केस मध्ये सारखे आहेत. बुक्सच्या जागेवर बुक्स आहे, टाइनीच्या जागेवर टाइनी आहे. Variables are same. Conclusion is individually false. Third parameter, it should have a pair of all and some not. इथे काही लोकांना ना डोकं नसतं, ते all आणि some म्हणतात. all आणि some चा पेअर नाही लागत इथे रूलला, all आणि some not चा लागतो. तर all आणि some not चा पेअर आहे. व्हेरिएबल तुमचे सारखे आहेत. इथे कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली फॉल्स आहे. इथे एक पार्ट अजून तुम्हाला ऍड करावं लागेल की व्हेरिएबलच्या पोझिशन पण सेम लागतील. इथे व्हेरिएबलच्या पोझिशन सेम आहे काय का? बघा बरं, 100% सेम आहे. व्हेरिएबल्स आर सेम, सो एज देअर पोझिशन. कन्क्लुजन इज इंडिव्हिज्युअली फॉल्स. इट हॅज अ पेअर ऑफ ऑल आणि सम नॉट. तर या केस मध्ये अगेन द आन्सर इज हियर ईदर ऑर कंडिशन. पार्ट राहू दे. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज इन फ्रंट ऑफ यू. त्यांनी म्हटलं तुम्हाला ऑल पी इज क्यू, सम क्यू इज डी अँड नो डी इज एस. ओके. कन्क्लुजन दिली त्याने या केस मध्ये. त्यांनी म्हटलं सम क्यू इज नॉट एस. तर सम क्यू इज नॉट एस त्यांनी म्हटलंय. याला मी ना दोन वेनी सॉल्व्ह करणार आहे. पहिली ना बेसिक वे मेथड बघू. त्यांनी म्हटलं तुम्हाला सम क्यू इज नॉट एस, याला तर मी काउंटरने सॉल्व्ह करणार आहे. काउंटर कसा आहे बघा, ऑल क्यू कॅन बी एस. सगळं क्यू हा एस होऊ शकतो का? तर सगळं क्यू हा एस होऊ शकतो का हे चेक करायचं आहे. तर मला सांगता येईल का जो क्यू चा काही पार्ट डी सोबत आहे तो अलाउ नाही करणार आहे? कारण की जर मी सगळा क्यू जर एस मध्ये बसवायचा म्हटलं तर तो क्यू चा पार्ट जो डी सोबत कॉमन आहे, जो हा पार्ट आहे तो त्याला जाऊ देणार आहे का? नाही. सो ऑल ची पॉसिबिलिटी या केस मध्ये काय झाली? फॉल्स आहे का ट्रू आहे? फॉल्स आहे. कारण की सगळा क्यू हा एस मध्ये कधी जाईल का? नाही. आन्सर इज फॉल्स. जर हे फॉल्स आहे तर कंडिशन मध्ये आन्सर इज ही झाली माझी बेसिक मेथड. दुसरा अजून एक मेथड सांगू शकतो मी तुम्हाला या केस मध्ये की सम क्यू इज नॉट एस म्हटलंय. मला सांगा काही क्यू चा पार्ट एस नाही या केस मध्ये. तर मी सांगू शकतो डायरेक्टली हा जो काही पार्ट आहे क्यू चा तो कधीच एस मध्ये जाणार नाही. तर डायरेक्टली आन्सर इज ट्रू. पण माझं म्हणणं आहे की जे स्टार्टिंग मध्ये सॉल्व्ह करताय फर्स्ट टाइम त्यांनी सम नॉटला कधीही ऑलच्या पॉसिबिलिटीने काउंटर करा. तुमचा आन्सर कधीच रॉंग होणार नाही. प्लस याची प्रॅक्टिस जर एकदा झाली ना तर तुम्ही माइंड मध्ये सॉल्व्ह करताना डायरेक्ट पॉसिबिलिटी घेऊ शकता. लिहायची पण गरज नाही. डायरेक्टली तुमचा टाइम सेव्ह होईल एक्झाम मध्ये. Let's go to next question. त्यांनी म्हटलं नो एस इज डी. नो डी इज एस म्हणा किंवा नो एस इज डी म्हणा, काय फरक पडणार आहे का? नाही. तर या केस मध्ये डायरेक्टली आन्सर इज